नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण धूत आपलं हार्दिक स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं इन जनरल जे काही डिस्कशन आहे ते डिस्कशन चाललेलं होतं इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर। मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की आपलं ते शेवटचं लेक्चर असेल, परंतु काही विद्यार्थ्यांनी मला क्युरीज म्हणून काही प्रश्न पाठवले होते इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टरचे पहिले 1-2 लेक्चर्स बघून, जे आपले बरेच दिवसाआधी झाले होते आणि ते कंबाईनचे प्रश्न होते। आपण राज्यसेवेचे आणि UPSCचा आलेला एकूण एक प्रश्न मागच्या 7-8 वर्षातला कव्हर केलेला आहे, परंतु कंबाईनचे आपण जास्त काही प्रश्न घेतले नव्हते। तर काही विद्यार्थ्यांनी मला क्युरियस पाठवल्या होत्या की कंबाईनचे प्रश्न आम्हाला पाहिजेत। तर कंबाईनचे ज्या परीक्षा आहेत तसेच PSI STIच्या जेव्हा सेपरेट व्हायच्या परीक्षा, म्हणजे कंबाईन परीक्षा काय 2017ला पहिल्यांदा आली, 17, 18 आणि 19 या 3 वर्षी कंबाईनच्या परीक्षा झालेल्या आहेत, पण त्याच्या RCCच्या सुद्धा पेपर्सचं मी त्यामध्ये रेफरन्स घेतलेला आहे आणि ते आता आपण विश्लेषण बघणार आहोत। तर तुम्हाला ऑलरेडी कदाचित तुम्हाला सकाळी हँडआउट आली होती, बरोबर आहे, तर आता कदाचित तुम्ही ती सॉल्व करत असाल। तर मित्रांनो बघा, आता पहिला प्रश्न काय, आता इथे जर का तुम्ही रोचं ॲडिशन, रोचं जर का बघितलं तर बघा 21, 23 आणि 17 जी आहे, ओके। सो जर आपण रो बघितली याच्यामध्ये, 23 आणि 17 किती होतात, 40, ओके। 50, 60 आणि काय 61, 61, 27 आणि 13, 40, 59, ओके। सो दॅट इज वॉट किती होतात 59। तर बघ आता इथे काय असं प्रॉपर त्यामध्ये काही होत नाही आणि तुमचं असं सांगितलं की बघितलं की 2-2चा डिफरन्स आहे, समजा 57, 59 आणि 61 जर का असं असेल, कारण पूर्ण कॉमन तर नाही आहे, म्हणजे यात 25 आणि 29 दोन्ही मिळून किती होतात त्याच्यामध्ये 54 आणि 54 आणि 3, म्हणजे इथे काय पाहिजे फक्त 3, पण 3 आहे का पर्यायामध्ये, नाही, म्हणजे हे लॉजिक आपलं चुकीचं ठरतं आहे। तर आपलं जे काही रोची ॲडिशन आहे हे लॉजिक चुकीचं ठरतं आहे। तर आता आपण घेऊयात कॉलम्सचे ॲडिशन। सो विल टेक द लॉजिक ऑफ कॉलम ॲडिशन। तर मग इथे 52, 62, 72 आणि 73, सो 73, ओके। सो 73 आलं आहे इथे। अगेन इथे जर का तुम्ही बघितलं, अगेन ह्याची ॲडिशन काय असं 73 नाही, त्यापेक्षा कमी येते, तर इथे अगेन ते काही लॉजिक नाही आहे, ओके। सो इथे जर का तुम्ही बघितलं तर असं काही लॉजिक त्याच्यामध्ये फ्रेम होत नाही, तर काही कॉमन त्यामध्ये हे होत नाही, तर हे पण नाही आहे। मग आता याच्यामध्ये काय आहे, तर जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, तर आता काळजीपूर्वक लक्ष द्या, थोडं आता डायगोनल आणि स्ट्रेट असं दोन्ही लॉजिक तुम्हाला घ्यावे लागतील। तर तुम्ही इथनं स्टार्ट केलं तर 23 आणि 29, बरोबर आहे ना। सो सॉरी 13 आणि 29 याच्यामधला डिफरन्स किती येतो, सो 13 आणि 29 यामधला जर का तुम्ही डिफरन्स घेतला तर हा डिफरन्स किती आहे 16चा। 13 आणि 19 हा डिफरन्स किती आहे 6चा। अगेन 13 आणि 17 हा डिफरन्स किती आहे 4। 13 आणि 23 हा डिफरन्स किती आहे जर का तुम्ही बघितलं तर 10। अगेन 13 आणि 21 हा डिफरन्स किती आहे 8। 13 आणि 27, सो हा किती डिफरन्स आहे 14। 13 आणि 25 हा डिफरन्स किती आहे 12। तर आता हे डिफरन्स किती, मग आता या डिफरन्सला जर का तुम्ही ऑब्झर्व केलं, थोडं आपण याला काळजीपूर्वक ऑब्झर्व करूयात, ओके। सो याला जर का आपण ऑब्झर्व केलं तर बघा, हा इथे हे जे काही हे आहेत, सो 6, 10, 14 हे काय होत आहेत 4-4 वाढत आहेत बघा। सो +4 +4 अशा प्रकारे। अगेन असे जर का तुम्ही डायगोनल घेतलेत, सो हे डायगोनल याच्यावरती जर का तुम्ही घेतलं याला, तर त्याला सुद्धा काय आहे, सो अशा वेळेस ते काय होत आहेत वाढत आहेत, ओके। सो लेट्स टेक, समजा इथे आपण घेतलं, हे बघा हा आहे 4 आणि ह्या काय 8, सर 4 1 4, 4 2 8, 4 3 12 आणि आणखी 4 4 काय 16 अशा प्रकारे। तर मग आता बघा प्रत्येक याच्यामध्ये, सो स्ट्रेटमध्ये पण 4-4चा डिफरन्स आणि डायगोनलमध्ये पण काय 4-4चा डिफरन्स। तर आता हा जो आहे ही मिडल टर्ममध्ये येते, आपला जो काय प्रश्नाचं चिन्ह हा इथे येतोय, बरोबर आहे, हा इथे येतोय, तर हा 14 आणखी +4 आहे, सो +4 म्हणजेच काय 18, बरोबर आहे। 14 आणि इथे काय येणार 18, 18 येणार, बरोबर आहे ना। सो हा जो डिफरन्स आहे तो 18चा असला पाहिजे। मग इथे 13 आणि इकडे काय 18, सो याच्यामध्ये जर का आपण बघितलं, सो 13 + 18 सो दॅट इक्वल टू काय होणार 31, म्हणून तुमचं उत्तर काय होणार पर्याय क्रमांक 3, 31, ओके। सो युअर आन्सर इज 31, लक्षात आलं तुम्हाला। सो डायगोनल असेल किंवा स्ट्रेट असेल, सो दोघांमध्ये काय +4 काय तो डिफरन्स आहे यामध्ये, ओके। सो पर्याय क्रमांक 1 उत्तर काय ना 31, 31 येईल। देन प्रश्न क्रमांक 2, हां अगेन याच्यामध्ये जर का आपण बघितलं
तर हे पण फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. सो चला आपण याच्यामध्ये बघूयात. सो काय होऊ शकतं, आपल्याला काय वाटतंय तुम्हाला याच्यामध्ये. आता इथे तुम्ही बघितला 3, 5 आणि 7. आता या दोघांचा डिफरन्स तर नाही, 5 आणि 3 काय होतात 8. दोघांचा डिफरन्स काय 2 आहे. सो काही येते का आपल्याला याच्यामध्ये, नाही. 7 आणि 4 हे तर काय याच्यामध्ये होत नाही, की आपण फक्त सिंगल याचा विचार केला. 4 नंतर काय 5, 3, 6, 3, पण यात काही कंटिन्युटी आहे का, नाही. 3, 7, 6, 2. याचं जर याने उत्तर काढलं असेल ना, खरंच लॉजिक त्याचं बऱ्यापैकी तो स्ट्रॉंग अप्लाय करू शकतो. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आता असं काय याच्यामध्ये जर आपण असं फक्त याचा एक विचार करूयात. असं एक आपले हे जे काही आहे डिटेल याचा विचार करूयात आपण. मग आता इथे जर का तुम्ही बघितलं तर तो 5, 7, 7 आणि 5 काय यांचा डिफरन्स 2 येतो. तर इकडे हा काय देतो 3, ते पण नाही आहे. ओके, 7 आणि 5 जर काउंट घेतलं किंवा 7 आणि 3 काय 10, त्याच्या अर्धे किती 5. ओके, सो 7 आणि 3 10, त्याच्या अर्धे किती, मग इथे 17 आणि 7 किती होतात 24, तर त्याच्या अर्धे किती 12. अगेन इथे सुद्धा लॉजिक अप्लाय होत नाही. मग आता अगेन हे पण नाही, असं तुम्हाला ट्राय अँड एरर करत जावं लागेल. ओके, सो तेव्हाच तुम्ही ती गोष्ट काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तर मग आता इथे जर का आपण बघितलं तर इथे या दोघांचं काय तुम्ही जर का बघितलं 5 आणि 3, बरोबर ना. सो या दोघांचं काय करायचं, सो गुणाकार जर का केला, सो 5 गुणिले 3, बरोबर आहे ना, ते करायचं. आणि अगेन या दोघांचंच काय जर का तुम्ही बेरीज केली, सो 5 अधिक 3. ओके, सो मग आता आणि या दोघांचं काय डिफरन्स, म्हणजे ह्या ज्या बाहेरच्या दोन संख्या आहेत त्यांची गुणाकार आणि त्यांची बेरीज जे आहे त्याचं काय डिफरन्स जो आहे ती ही संख्या आहे. सो ती जी आहे ही आतली संख्या आहे. तर बघा 5 3 किती होतात 15 आणि 5 आणि 3 किती होतात 8. सो 15 म्हटलं 8 गेले, किती राहिले 7 राहिले. सो इथे उत्तर काय 7 आहे. बघा हेच अप्लाय होतं की नाही सगळीकडे. आता बघा 7 आणि 4 आपण काय तो गुणाकार, सो 7 गुणिले काय 4 वजा 7 आणि 4 किती 11. सो 28 वजा काय 11, सो म्हणजेच काय 17. देन हे 6 6 काय 36 आणि 6 काय 12. सो उत्तर किती येणार 24. सो 4 3 काय 12 आणि 4 आणि 3 काय 7. सो उत्तर काय 5. सेम वे. सो लक्षात आलं तुम्हाला. सो ज्या बाहेरच्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार आणि त्यांची बेरीज यांचा जो काही डिफरन्स आहे, यांचा जो काही फरक आहे तो म्हणजे काय तुमचं ती जी टर्म आहे आतली ती टर्म आहे. मग आता इथे बघा हे 29 आहे. ओके, सो 29 म्हणजे काय यांचा गुणाकार, आता प्रश्नार्थक चिन्ह आहे. सो जे काय प्रश्नार्थक चिन्ह, सो 6 गुणिले प्रश्नार्थक चिन्ह वजा 6 अधिक काय प्रश्नार्थक चिन्ह याचा जो काही डिफरन्स आहे तो 29 आला पाहिजे. सो किती आला पाहिजे, तो 29 आला पाहिजे. ओके, मग आता आपण इथे पुट करून बघूया. 4 जर आपण पुट केलं 6 चौक काय 24 आणि वजा 10. सो 6 4 काय 10. 24 वजा काय 14 होतात काय नाही. सेकंड घेऊयात 8. 8 सक काय 48 वजा 8 काय 14. याचा डिफरन्स किती येतो 34, बरोबर ना. सो किती होतो 34 होतो. सो 29 आहे का नाही. पण जर इथे आपण घेतलं बघा 7 पर्याय घेतला तर 6 गुणिले 7 42 वजा 6 अधिक काय 7. सो 42 वजा काय 7. सो 13 अँड दॅट इक्वल टू वॉट 29. ओके, सो येत आहे डिफरन्स, हो येतोय. सो जेव्हा तुम्ही इथे काय पुट केलं पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय 7 पुट केलं तेव्हा. सो यस, सो ह्या ज्या टर्म्स आहेत, सो प्रत्येक दोन टर्मचा याचा काय गुणाकार आणि बेरीज याचा काही डिफरन्स आहे तो म्हणजे ही आतली संख्या आहे. ते प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. सो क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये काय फ्रेम केलेलं आहे, याच्यामध्ये काहीच नाही आहे की ह्या ज्या दोन टर्म्स आहेत याची त्यांनी ॲडिशन केलेली आहे. ओके, सो याच्यामध्ये काय केलेलं आहे, सो नथिंग एल्स. सो या दोन टर्म्स आहेत याच्या काय करायची ॲडिशन करायची. सो दॅट इज वॉट, सो 27 अधिक 33 आणि टर्मची ॲडिशन किती होणार 60 आणि भागिले काय 3 म्हणजेच काय 20. ओके, सो काय होणार 20 होणार. सेम वे 51 आणि 45 96 आणि भागिले 3 म्हणजेच किती 32. मग सेम वे 37 प्लस 74, 37 प्लस काय 74. ओके, 1100 हातचा लेख 7 3 10 काय 11. सो 111 आणि 111 भागिले 3 करा, कारण सो बेरीज अधिक काय, सो आउटस्कटची बेरीज भागिले हे जे बेरीज येते आणि दॅट इज भागिले काय
3 हे जे काही इथे उत्तर आहे. मग 111 भागिले काय 3 करा. सो येतं काय उत्तर तुमचं 37. बरोबर. सो उत्तर काय ना 37. सो आउटस्कर्टची संख्या त्यांची बेरीज भागिले काय 3. अशा प्रकारे प्रत्येकाचं काय फॉर्मॅट आहे. मग पर्याय क्रमांक 4चं उत्तर काय 37. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बऱ्याच लोकांना त्रास गेला असेल किंवा खूपचा लॉजिक कळलं नसेल. तसे लॉजिक बऱ्यापैकी वेगळं त्यांनी यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये. सो अगेन यांनी काय केलं आहे. सो या जे प्रश्न चिन्हा जागी कोणत्या संख्या आहे तुमच्या कोणाचं आलं उत्तर. तर याचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे याचं उत्तर काय 219 आहे. सो 219 हे उत्तर आहे. पण नेमका प्रश्न हा आहे की हे 219 हे उत्तर आलं कसं. तर याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलं आहे की ह्या ज्या आउटस्कट संख्या त्या सगळ्यांची बेरीज केली. सो वी हॅव टू डू द ॲडिशन ऑफ दॅट. सो आउटस्कट संख्याची बेरीज केली. सो 21 अधिक 7 अधिक 26 अधिक 16 आणि भागिले काय केलं. सो याची जी काही बेरीज आहे ती किती येते 70. बरोबर आहे. सो 70 भागिले 2 म्हणजेच किती होतं 35 होतं. काय होतं 35. पण यांनी काय लिहिलं येते म्हणजे याची बेरीज करायची भागिले 2 करायचं तर येतं किती 35 येतं. 70च्या निम्मे 35 पण येते. त्यांनी 34 दिलं आहे. बरोबर आहे. पण आता असं होऊ शकतं ना की मग ते बेरीजच्या निम्म्याच्या वजा काय 1. बरोबर आहे ना. असं होऊ शकतं म्हणजे 35 वजा 1 जर केलं तुम्ही तर काय येतं 34. पण आता हे एक आपण ट्राय केलं दुसऱ्याला बसतंय का ते बघूयात. 27 अधिक 14 अधिक 28 अधिक काय 15 आणि अधिक काय. सो ठीक आहे इथपर्यंत आलेलं आहे. मग आता यांची चौघांची बेरीज करायची आणि बेरीज ओके. मग आता चला पहिले आपण याची बेरीज करून घेऊयात. सो बेरीज किती येते 84. किती येते यांची बेरीज 84 येते. बरोबर आहे. 84 बेरीज येते. त्याच्या निम्मे करायचे. बेरचे काय निम्मे आणि बेरच्या निम्मे म्हणजे किती 42 आणि त्याचे वजा 1 आणि बघा येतं का नाही उत्तर किती आहे 41. सेम वे आता हा पॅटर्न लागू करायचा. म्हणजेच काय सो यांनी काय केलं बेरीज सगळ्या आउटस्कट संख्या त्यांची बेरीज भागिले 2 भागिले काय 2 आणि वजा काय 1. सो संख्या भागिले 2 वजा 1. मग यामध्ये पण चला ॲडिशन करूयात सगळ्यांची. सो 119 प्लस 90 प्लस 140 प्लस 91. ओके. सो इथे किती होणार मग उत्तर याच्यामध्ये. सो 210 अधिक 90 300 440. ओके. सो 440 हे याची टोटल बेरीज भागिले काय 2 आणि वजा काय 1. सो म्हणजेच काय 220 वजा 1 म्हणजेच काय 219. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके. सो पर्याय क्रमांक 3. तर मी 4चं उत्तर करणार ऑप्शन नंबर 3. देन प्रश्न क्रमांक 5. ओके. सो क्वेश्चन नंबर 5. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण आता. सो याच्यामध्ये आपण हा रेग्युलर पॅटर्न आहे. असा पॅटर्न आपण याच्या आधी पण बघितलेला आहे. पण आता याच्यामध्ये काय आहे की यांनी काय केलं की याच्या संख्येत तुम्ही ते स्क्वेअर मल्टिप्लिकेशन ॲडिशन वगैरे करून बघायचं त्यामध्ये काय होतं. नाहीतर आपला तो त्याचा स्क्वेअर जर आपण नंबर घेतला सो 4चा वर्ग किती. सो 4 स्क्वेअर. सो चला आपण 4 स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 16. 3 स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 9. 5 स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 25 आणि 2 स्क्वेअर इज इक्वल टू वॉट 4. या सगळ्यांची काय करा त्याच्यामध्ये ॲडिशन जर का तुम्ही केली तर किती येते ती 54 आणि 54 भागिले 2. 54 भागिले 2 म्हणजे काय 27. ओके. 54 भागिले 2. बघा राज्यसेवेत पण असा प्रश्न आला होता. त्याचं उत्तर किती आलं होतं आपलं काहीतरी 17 उत्तर आलं होतं. आठवत असेल तुम्हाला ते उदाहरण. असंच होतं वर्ग संख्या करायची आहे नाही त्याच्यामध्ये वर्गसंख्या होता त्याच्या वर्गमूळ काढून त्याची बेरीज आणि वजा 2 होतं. इथे काय इथे वर्ग करायचे नंतर भागिले 2 करायचं होतं. ओके. मग आता हे बघा 5चा वर्ग 25 6 7 36 2 2 4 आणि 3 3 काय 9. याची करा ॲडिशन. याची ॲडिशन किती येते 74 येते. बरोबर नाही. आणि 74 भागिले 2 म्हणजेच किती 37. मग सेम वे असं बघा. सो 5चा वर्ग किती 25 2चा वर्ग 4 2चा वर्ग काय 4 आणि 9चा वर्ग काय 81. ओके. हां. सो मग आता अगेन सो यांची जर का तुम्ही ॲडिशन केली तर ही काय येते 114 येते. बरोबर आहे ना. सो 114 येते. हां. सो 114 आणि भागिले काय 2. 114 भागिले 2 म्हणजे उत्तर काय ना 57. उत्तर काय ना 57. ओके. सो मग म्हणून येथे उत्तर काय होणार पर्याय क्रमांक 4. ओके. सो उत्तर ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, हां, सो CSAT_भूषण तुम्हाला इथेही आपले टोटल 10 एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचे. त्याच्यात एक फक्त महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन देतो की माझं टेलिग्राम चॅनल आहे भूषणदूत अकॅडमीचं, CSAT_भूषण ही त्याची लिंक आहे. किंवा तुम्ही टेलिग्रामला भूषणदूत अकॅडमी असं तरी टाकलं तरी चालेल. तर ही नक्की लिंक जॉईन करून घ्या. अगेन आपलं तिथेच तुम्हाला अनेक नोट्स येतील. ही सुद्धा PDF जी आहे ती तुम्हाला तिथेच सापडेल. तर तुम्हाला त्याचा बराच फायदा होऊ शकतो. अगेन मित्रांनो, मी ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या थ्रू तुम्हाला टीच करतो आहे, सो दॅट इज अन अकॅडमी. हा देशातला सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. ओके, आणि यांनी असे आपले अनेक कोर्सेस आणलेले आहेत. ते म्हणजेच काय, GS आणि काय CSATसाठीचे. सो ते फार माझ्यासारखेच असे महत्त्वाचे खूपशे फॅकल्टीज आहेत. रुणवाल सरांसारखे काही इकॉनॉमिक्सला वगैरे फॅकल्टीज आहेत की ते तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करतात. तर ओव्हरऑल मित्रांनो, याची फी जी आहे ती किती आहे, 7,000 रुपये आहे पूर्ण एका वर्षाची. या एका वर्षाची 7,000 रुपये फी आहे. त्यामध्ये जर का तुम्ही माझा कोड यूज केला, सो भूषण CSAT. ओके, सो तुम्ही जर का कोड यूज केला त्याच्यामध्ये भूषण CSAT हा जर का कोड यूज केला तुम्हाला त्याच्यात 10% डिस्काउंट मिळू शकतो. तरी 7,000चा जो काही कोर्स आहे तो तुम्हाला 6,300 मध्येच मिळू शकेल. ओके, सो तुम्हाला त्याचा बराच मित्रांनो फायदा होऊ शकतो. तर इफ यू आर तुम्ही जर तुम्हाला अंडरस्टँडेबल आहे, तुम्हाला याच्यामध्ये करायचं असेल, सो तुम्ही हे करू शकता. सो यू विल गेट द कोर्स इन 6,300 ओनली. आणि अगेन तुम्हाला एक वर्षाचा कोर्स लावायचा नसेल तर याचे 6 महिन्याचे 3 महिन्याचे असे सुद्धा कोर्स आहेत. तर ते सुद्धा तुम्ही तसे जॉईन करू शकता. पण बऱ्यापैकी आता ही तर आपली पूर्वपरीक्षा आहे, पण इव्हन तुम्हाला मुख्य परीक्षेसुद्धा गायडन्स भेटणार आहे. सो तुम्हाला लक्षात करून घ्या की मुख्य परीक्षासुद्धा मध्येसाठी सुद्धा हा जो कोर्स आहे तो युजफुल राहू शकतो. सो यू कॅन वर्क फॉर दॅट. तुम्ही त्याच्यामध्ये वर्कआउट करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, सो चला आता येऊया नेक्स्ट एक्झाम्पलवरती. पाचही आलेत आपले. सो हे होते कंबाईनचे काही आलेले प्रश्न, कंबाईन एक्झामिनेशन्सचे पुढे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता बघितलेले आहेत. आता थोडे पुढेचे एक्झाम्पल घेऊयात. 35 आणि 52. ओके, सो 35 आणि 52. आता इथे जर का तुम्ही बघितलं तर याचे काही निम्मे किंवा काय, आता बघा मधातली संख्या ही खूपच लहान आहे. जर का तुम्ही बघितलं ते खूपच लहान आहे, तर काहीतरी भाग किंवा काय असं काहीतरी आपल्याला द्यावं लागेल त्याच्यामध्ये, किंवा काय वजा आहे. जर या दोघांचं वजाबाकी आपण घेतली, सो 35 तर ही येतात की डिफरन्स येतो यांचा 17चा आहे. तो 17 खाली आहे, इथे वरती आहे का, नाही आहे. तर डिफरन्स तर नाही आहे यांच्यामध्ये, इतकं सोपं तर लॉजिक नाही आहे खूपदा. अगेन याचे निम्मे जर का केले तुम्ही 52च्या निम्मे, सो ते किती होतात 26. पण 35च्या तर निम्मे होत पण नाही, म्हणजे तो पण रूल लागत नाही आपल्याला. काय असं आपल्याला फक्त ट्रायने एरर करत प्रत्येक एक्झाम्पल बघावं लागेल. मग आता याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये, तर 5 आणि 3ची ॲडिशन जर का तुम्ही केली तर ती किती होणार, 8 होणार. आणि 5 आणि 2ची ॲडिशन काय होणार, 7 होणार. तर 8 आणि 7, सो दॅट इक्वल टू वॉट, 15. 8 and 7 इज वॉट, 15. हां, अगेन 6 आणि 2 काय, 8. आणि 7 आणि 2 काय, 9. अगेन याच्यामध्ये 9 आणि 8 म्हणजे काय, 17. ओके, सो 9 आणि 8 किती होतात, 17 होतात. सो इथलं सुद्धा तुम्ही ते हे करू शकता. अगेन म्हणजे यांनी काय, याची डिजिटची बेरीज 8 आणि 2 किती, डिजिटची बेरीज किती, 10. 0 आणि 5 किती, 5. बरोबर आहे. आणि मग नंतर या दोघांची काय बेरीज, जसं बघा आपण 6 आणि 2 8 केले होते, याची 7 आणि 2 9, दोघांची बेरीज. सो 10 आणि 5 इथे काय 5. सो 10 आणि 5 याची बेरीज, सो तर किती होणार, 15 येणार. किती इथे 15 येणार. सो म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. सो द आन्सर इज ऑफ क्वेश्चन नंबर 6 इज ऑप्शन नंबर 3, 50. तर फारच सिंपल लॉजिक होतं मित्रांनो. म्हणजे असं नाही की कधी कधी असं पण होऊ शकतं, म्हणजे डिजिट जे आहे त्याची पण बेरीज किंवा वजाबाकी असं सुद्धा त्यामध्ये लॉजिक राहू शकतं, हे लक्षात घ्या. म्हणजे नेहमीच लॉजिक काय गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ असं असेल, पण असं नाही आहे. नक्की तुम्हाला सांगतो, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की या टाईपचे उदाहरणात याला कुठे प्रॉपर वे नाही सॉल्व करायचा, हे ट्राय अँड एररवरती डिपेंडेंट आहे. म्हणून जर का तुम्हाला एक्झाम्पल येत नसतील त्याचे, किंवा तुम्हाला थोड्या वेळात जर 1-2 मिनिटात काही लॉजिक लक्षात नाही आलं, तर सरळ याला काय करा, स्किप करा. कारण अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपण खेळत बसतो आणि कुठे वेळ चालला जातो हे आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे प्लीज याची खूप तुम्ही काय घ्यायची आहे, केअर घ्यायची आहे. आता असं आहे, थोडं डिजिट ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला तिथे करता आल्या पाहिजेत, वर्गमुळे, घनमुळे वगैरे वगैरे. ओके, सो हे झाले आपले 6 प्रश्न. त्याला 7वा प्रश्न घेऊयात. काय म्हणतो 7वा प्रश्न, 27. ओके, 27, 12, 64, 125. आता बघा इथे बघूनच तुम्हाला लक्षात आले पाहिजे की या सगळ्या काय घनसंख्या आहेत. बरोबर ना. सो या सगळ्या काय आहेत, घनसंख्या आहेत. मग हा तर 27 घन कशाचा आहे, 3चा. आणि 64 घन कशाचा आहे, 4चा. सो 27 घन आहे 3चा आणि 64 घन कशाचा आहे, 4चा आहे.
आणि मग मित्रांनो या दोघांचा गुणाकार जो आहे तो 4 त्रिक तो किती होतोय इथे 12 होतोय. सो या दोघांचा गुणाकार किती होतोय 12 होतोय. 125 घन कितीचा आहे 5चा. 216 घन कितीचा आहे 6चा. आणि मग अगेन या दोघांचा गुणाकार म्हणजेच किती 6 पंचे किती 30. ओके, सो या दोघांचा गुणाकार किती होणार. सो म्हणजेच काय की ज्या त्याच्यामध्ये काय घ्यायचे आपल्याला घनमूळ घेतलेत आपण, बरोबर ना. सो घनमूळ घेतलेत प्रत्येकाचे आणि मग त्या जे काही घनमूळ आलेले आहेत त्याचा आपण काय केला गुणाकार केलेला आहे. सो घनमूळ आलेले आहेत तर आपण काय केला गुणाकार केलेला आहे. ओके हां, तो ठीक आहे. अगेन आपण याचा 3चं याचं घेतलं तर 343 कशाचा घन आहे 7चा. 551 कशाचा घन आहे 8चा, बरोबर घन. सो मग यांचं घनमूळ 7 आणि 8 आणि या दोघांचा आपण काय करतो गुणाकार. सो 7 8 किती होणार 56 56. सो म्हणून तुमचं उत्तर काढा पर्याय क्रमांक 3. सो 56. सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ओके हां, नेक्स्ट हे सोपं आहे बघा. आता 169 196 तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या संख्या कोणत्या आहेत, ह्या वर्ग संख्या आहेत, बरोबर ना. 107 हे सगळ्या संख्या काय दिल्या जातं स्क्वेअर नंबर्स, यालाच आपण काय म्हणतो वर्ग संख्या म्हणतो. मग वर्ग संख्यामध्ये आता 169 हा कशाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे. सो 13चा वर्ग म्हणजे काय 169. याचं वर्गमूळ जर घेतलं तर 8 आणि 5 या दोघांची ॲडिशन जर का केली तर ती किती होते 13 आणि 13चा वर्ग म्हणजे किती होतं 169 होतं. सो 13चा वर्ग किती होता 169. इकडे 11 आणि इकडे काय 3. 11 आणि 3 किती होतात 14. 11 आणि 3 किती होतात 14. मग 14चा वर्ग जो आहे 14चा वर्ग किती होतो 196 होतो. सो 14चा वर्ग किती होतो 196, बरोबर आहे. सो सेम वे आपल्याला असं जायचं आहे की त्याच्यामध्ये ते अंकांची बेरीज करायची त्याच्या आणि त्याचा काय घ्यायचा वर्ग घ्यायचा. सो 13 आणि 4 बरोबर आहे. सो 17. सो 17चा वर्ग आणि 17चा वर्ग म्हणजेच काय 289. सो 17चा वर्ग किती होतो 289 होतो. सो म्हणून तुमचं उत्तर काय होणार. सो इथे 289. 17चा वर्ग. सो दॅट इज वॉट पर्याय क्रमांक काय 1 होणार. ओके, सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. सो 17चा वर्ग किती होणार 289. हां, नेक्स्ट मित्रांनो अगेन आता 9 उदाहरण घेऊयात आपण. सो 9th एक्झाम्पल नंबर 9. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर 9 आणि 6. सो 9 आणि 6 याचा काही आपल्याला इथे जर का बघितलं आपण तर 9 आणि 6ची बेरीज होते 15 आणि 15 ते 45. पण 11 9ची बेरीज 20 होते. सो 20 दुनी काय 40. आणि तसं बघा इथे जर का आपण 9 आणि 6 घेतलं तो 15. 15 गुणिले 3 म्हणजे काय 45. 11 9 काय होतं 20. 20 गुणिले 2 म्हणजे काय 40. तो 12 आणि 5 काय 17. आणि 17 गुणिले काय इथे कुठंच आपल्या याच्यामध्ये हे फीड बसत नाही आहे. 17 2 34. 17 ते 51 काही आहे का ऑप्शनमध्ये नाही. म्हणजे आपण जो काही विचार केला आहे हा आत्ता. सो ही थिंकिंग लेवल आपलं काय चुकीचं आहे. आता असं आपल्याला करावं लागेल. आणखी काय याच्यामध्ये होऊ शकतं 45च्या याच्यामध्ये. सो इथे बघा एक लॉजिक काय अप्लाय होतं. सो हे पण लॉजिक टिपिकल ज्याला आलं असेल नक्कीच हे म्हणावं लागेल. सो 9चा वर्ग म्हणजे किती होतं 81 आणि 6चा वर्ग म्हणजे किती होतं 36. 6चा वर्ग म्हणजे किती होतं किंवा आपण इकडे लिहूयात 36. आणि या दोघांचा डिफरन्स जो आहे तो किती आहे 45 आहे. 81 आणि 36चा डिफरन्स किती आहे 45. अगेन 11चा वर्ग किती आहे 121. 11चा वर्ग किती आहे 121 आणि 9चा वर्ग किती आहे 81. अगेन 81 आणि 121 त्याचा डिफरन्स किती होणार 40. सो या दोघांचा डिफरन्स किती आहे 40. सेम वे 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे 144 आणि 5चा वर्ग किती आहे 25. ओके, सो 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग काय 25. अगेन आपण या दोघांचा काय घेतो डिफरन्स घेतो. मग 144 मधनं जर का तुम्ही 25 वजा केले ओके सो 9 ओके 119. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 2. सो दॅट इज वॉट 19119. ओके, सो 119 येतं याच्यामध्ये. सेवे इथे ते 2 झालं होतं थोडं. इथे काय पाहिजे 120 पाहिजे होतं 120 पाहिजे होतं. सो थोडी प्रिंटेड मिस्टेक आहे झालेली त्याच्यामध्ये. आता अगेन याच्यामध्ये काय आहे की हे जे आउटस्कट्स नंबर्स आहेत तर याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर काहीच नाही. सिम्पल लॉजिक आहे की त्याच्यामध्ये त्या दोघांची त्यांनी काय केलेली आहे बेरीज केलेली आहे. ठीक आहे ना. सो त्याची त्यांनी बेरीज केलेली आहे. सो 31 आणि 39 यांची बेरीज जर का तुम्ही केली तर ती किती येते 70. आणि 70 गुणिले 2 म्हणजेच काय 140. 70 गुणिले 2 म्हणजेच काय होणार 140 होणार. सेम वे 42 आणि 18. सो 42 आणि 18 म्हणजेच काय 60. कारण बघा तो रूल लागतो की नाही इथे. तुम्ही जर इथे बघितलं 23 आणि 37 तर 23 आणि 37 यांची सुद्धा बेरीज. हे इथे 2 नाही आहे इथे 120 आहे.
23 आणि 37 यांची बेरीज काय? बघा तिथे 60 आणि 60 दोन्ही काय 120. सो 42 आणि 18 म्हणजे काय 60 आणि 60 गुणिले 2 म्हणजे पण काय होणार 120, काय होईल 120. ओके, तर मित्रांनो ओके, सो अशा प्रकारे आपण एकदम महत्त्वपूर्ण काही असे इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण इथे सोडवलेले आहेत, आपण इथे सॉल्व केलेले आहेत. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण एक्झाम्पल्ससाठी याच्यासाठी मित्रांनो तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या, CSAT_भूषण किंवा भूषणदूत अकॅडमी याचं टेलिग्राम यूट्यूब चॅनल, आणि सोबतच आपले अनअकॅडमीचं हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या. सोबतच मित्रांनो अनअकॅडमीचे हे कोर्सेस मी तुम्हाला जे काही सांगितले एज्युकेटर्सचे प्रोग्राम्स जे आहेत फार चांगले चांगले आम्ही कोर्सेस सध्या आणलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही मित्रांनो घरबसल्या जॉईन करू शकता. या कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्हाला त्याचा जो आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, सो विल स्टॉप हिअर टुडे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला अशा प्रकारे आपण हा टॉपिक तसं मागच्या लेक्चरला संपवला होता. तुम्ही म्हणणार की काय दर लेक्चर म्हणतात, पण आपण एक्सटेंड करत जातो. पण आता निश्चितपणे आपण आता पुढचे जे टॉपिक्स आहेत तेच घेणार आहोत, सिलॉजिझम्स वगैरेचे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. सो नाव आपण इथे आज थांबूयात. ओके, सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.